13 मागण्यांसाठी विरोधकांचे नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा आंदोलन, बैठकीत सत्ताधारी विरोधक आमने-सामने, आंदोलनाला स्टंटबाजी म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला विरोधकांचे प्रत्युत्तर, जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरूच ठेवणार. घनकचरा, विकास कामे, निधी आणि प्रशासनाच्या कारभारावरून नगरपंचायतीचे राजकारण पुन्हा तापले. आजरा नगरपंचायतीसमोर विविध प्रलंबित विकास कामांसाठी विरोधी आघाडी आणि अन्याय निवारण समितीच्या वतीनं मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात आंदोलन करण्यात आलं. नगरपंचायतीसमोर मांडव उभारून आंदोलकांनी 13 मागण्यांसाठी ठिय्या दिला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोरही ढोल ताशे वाजवत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर नगराध्यक्ष अशोक सराटी यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक झाली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काही मागण्यांवरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. काही मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची तर उर्वरित कामं निधी उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याची ग्वाही सत्ताधाऱ्यांनी दिली. बैठकीत नगरसेवक परशुराम बामणे यांनी अन्याय निवारण समितीनं पाठपुरावा केल्यानंतरच विकास कामांना गती मिळत असल्याचा दावा केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त कंपनीनं नगरपंचायतीला सहकार्य केलं नसल्यानं संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवक सुधीर कुंभार यांनी शहरातील विकास कामं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निधीतून होत असल्याचं सांगत त्याचं श्रेय कोणत्याही एका गटानं घेऊ नये असं मत व्यक्त केलं. नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार यांनी प्रशासन काही नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत तांत्रिक मान्यता निश्चित करताना सर्व सदस्यांना माहिती द्यावी अशी मागणी केली. यावर उत्तर देताना नगराध्यक्ष अशोक सराटी यांनी गत सभागृहातील मंजूर कामं सुरू असून पावसाळ्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्याचं सांगितलं. उपलब्ध निधीनुसार शहरातील विकास कामं पूर्ण केली जातील, तसंच घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी स्टंटबाजी संबोधल्याचा आरोप फेटाळून लावत अन्याय निवारण समितीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. नगरसेवक परशुराम बामणे आणि डॉक्टर स्मिता कुंभार यांनी जनतेचे प्रश्न लोकशाही मार्गाने मांडणं हा आमचा अधिकार असून त्याला स्टंटबाजी म्हटलं जात असेल तर आम्ही यापुढेही आंदोलन करत राहू असा इशारा दिला. त्यांनी सांगितलं की अनेक निवेदनं देऊनही प्रशासन आणि सत्ताधारी दखल घेत नसल्यानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतोय. घनकचरा संकलनाचा करार संपल्यानंतर संबंधित ठेकेदारानं नागरिकांची गैरसोय केली असून त्याच ठेकेदाराला पुन्हा काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. अधिकाऱ्यांवर दमदाटी केल्याचा आरोपही विरोधकांनी फेटाळून लावला. जनतेच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास रोज आंदोलन करू अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसंच नगराध्यक्षांनी निधी अभावी विकास कामं रखडल्याचं सांगितल्यावर 3 आमदार असतानाही आजऱ्यास पुरेसा निधी का मिळत नाही असा सवाल उपस्थित करत निधी मिळवण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची जबाबदारी नगराध्यक्षांची असल्याचं त्यांनी म्हटलंय. डॉक्टर स्मिता कुंभार यांनी आमचं आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेप्रमाणे जनतेसाठी रोज भजन करावं लागलं तरी आम्ही तयार आहोत अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. या आंदोलनानंतर आजरा नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.